चलो. तर आपण कुठपर्यंत आलो होतो? डिग्रीज ऑफ फ्रीडम पाहत होतो. त्याच्यामध्ये आपण बघितलं ट्रान्सलेशनल, रोटेशनल आणि व्हायब्रेशन, कुणाचं कसं आहे कुणाचं कसं नाही ते पण दिलंय. तर आता महत्वाचं होतं डायॲटॉमिक आणि हाय टेम्परेचरला काय होते. अलग लक्षात बेटा बघ बरं. हो. हं. एक्झाम्पल तेच राहतात. एक्झाम्पलचा काही विषय नाही. हाय टेम्परेचरला फक्त काय होतंय? व्हायब्रेशन सुरू होतात. का लो टेम्परेचर होतात? हाय टेम्परेचरला. व्हायब्रेशन, आणि व्हायब्रेशनचं 1 = 2 असते, हे विसरू नको. हम्म. 1 = 2. म्हणजे ते 2 जरी असलं तर हे बघा असं 1 = 2 असं दोन मोजावं लागते. आता टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम किती झाल्या मग? टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम, त्या डिग्रीज ऑफ फ्रीडम याच्या 3 आहेत है ना? हा, त्यामध्ये 5. ह्याच्या किती येतात? अं, 5. 5. आणि याच्या 7. 7. अशा डिग्रीज ऑफ फ्रीडम लक्षात ठेवावं लागतील. त्याच्यानंतर पॉली ॲटॉमिकचे एक लक्षात ठेव. पॉली ॲटॉमिक. पॉली ॲटॉमिक म्हणजे जसं की तुम्ही म्हणू शकता O3, किंवा SC8, किंवा मिथेन. बरोबर का? हो. पॉलिॲटॉमिकचं कसं असतं, आता त्यांचं जरा वेगळं असतंय. ट्रान्सलेशनच्या सर्वांना 3च आहेत. हा, ह्यांच्या रोटेशनच्या 3 होत्या. कारण आता त्यांचा बॉन्ड ऍक्सिस भलेही असा असला, बघ आता दोघ जण असल्यावर कसं होतं, ह्या बॉन्ड ऍक्सिसच्या भोवती फिरायचं म्हणलं की ही रेडियस यायची. पण पॉलिॲटॉमिक असल्यावर कसं असतंय, इकडे एक ऍटम असतंय, इथं एक कार्बन समजा आहे, आणि हायड्रोजन इकडे 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 हायड्रोजन आहे. मग ह्या ऍक्सिस भोवती फिरताना त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया भले 0 होतो, पण ह्याच इथून एवढा डिस्टन्स येतो. बरोबर का? हा. म्हणजे पॉलिॲटॉमिक मॉलिक्युलला रोटेशनच्या डिग्रीज ऑफ फ्रीडम 3 येतात. हे पटलं का? पटलं. आणि व्हायब्रेशनच्या डिग्रीज ऑफ फ्रीडम जर एफ असते, सॉरी, व्हायब्रेशनचे मोड एफ असतील, तर त्याच्या डिग्रीज ऑफ फ्रीडम किती घ्यावं लागतील मग? 2F. ते कळाले का बघ? हम्म. हो. मग टोटल किती होते बघ बरं? 6 + 2F. हे आता पक्क लक्षात ठेव. हे सर्व लक्षात आलं का? हो. हम्म. हे आहेत डिग्रीज ऑफ फ्रीडम. ट्रान्सलेशन, रोटेशन, व्हायब्रेशन, टोटल. गुड. त्याला आपण वर लिहू. हे जे क्वेश्चन आहे, त्या क्वेश्चनचं हे टेबल, टेबलच्या नंतर तो क्वेश्चन. म्हणजे टेबल कशासाठी? लक्षात येण्यासाठी ओव्हरऑल, आहे का नाही? पण खरं तर उत्तर काय खालचंच आहे. खायचं. खरं उत्तर खालचं आहे. कळायला का बेटा? इथून सुरू झाला आन्सर बघ. हम्म. हे उग माहित असावं म्हणून. समरी समरी. मग आता कुणाच्या किती डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे तुझ्या लक्षात आलं एकदम प्रॉपरली. हो. आणि हाय टेम्परेचरला असं का झालं हे पण कळलं ना व्यवस्थित. हो. गुड 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 गुड.
चलो, मग त्याची कारण पण इथं सांगितलेली आहेत. जरी एखादा मार्काला प्रश्न आला की व्हाय मोनोएटॉमिक डज नॉट हॅव रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम, ते इथं दिले मी कारण होते. मोनोएटॉमिकचं काय, रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम ऑफ मोनोएटॉमिक आर निग्लेक्टेड बिकॉज कायनेटिक एनर्जी अशी असते आणि आर इज निग्लिजिबल, असं लिहावं लागतं हं? हो. चलो, आता हे महत्वाचं आहे. डिराईव्ह मेयर्स रिलेशन दॅट इज सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू आर, 3 मार्काला आहे. तर सर्वात पहिले तर स्पेसिफिक हीटची डेफिनेशन अगोदर देणं गरजेचं आहे. अगोदर स्पेसिफिक हीट म्हणजे काय असते हे सांगणं गरजेचं आहे. थांब जरा, त्यांनी डायरेक्टच म्हणजे आता हे कसं असं झालं, थांब. असं झालं. ओके, डायरेक्ट सीपी सीव्ही. पहिल्यांदा सीपी काय असते, सीव्ही काय असते ते सांगू आपण. हे क्वेश्चन नंबर 35 आहे, पण त्याच्या अगोदर थोडं बेसिक. म्हणजे मनाचा क्वेश्चन. काय, एक्सप्लेन मोल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. हीट कॅपॅसिटी, मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी अँड स्पेसिफिक. अगोदर हे तर माहित पाहिजे, हीट कॅपॅसिटी, मोलार हीट कॅपॅसिटी, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. ओके, थोडं थांब. तर बघ आता, 3 प्रकारच्या हीट कॅपॅसिटीज आहेत हा. त्या हीट कॅपॅसिटीजला वेगवेगळ्या प्रकारे लिहिलं जाते. नुसती एक आहे हीट कॅपॅसिटी, दुसरी आहे स्पेसिफिक, किंवा हिला आणखीन एक नाव आहे, तुमच्या बुकमध्ये लिहिले प्रिन्सिपल, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. आणि दुसरी आहे मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. बघ बरं जरा, 3 नावं कळले का, आधी 3 प्रकारच्या नावं लक्षात आले का, फक्त नाव. हम्म नाव सांगा. फक्त नाव, ह्यांचा अर्थ वगैरे सांगतो मी. हम्म. त्याच्यानंतर ह्यांची डेफिनेशन दिली इथं छोटीशी. पहिल्याची डेफिनेशन काय, हीट कॅपॅसिटी म्हणजे हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ होल बॉडी. होल बॉडी म्हणतोय, होल बॉडी म्हणजे पूर्ण जेवढी काही बॉडी असेल, बाय 1 केल्विन. 1 केल्विन किंवा 1 डिग्री सेल्सिअस कोणतंही चालतंय हा. आणि इथं काय दिलं, हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 ग्राम. 1 ग्राम म्हणण्यापेक्षा आता युनिट मास म्हणतो मी ह्याला, ऑफ युनिट मास. युनिट म्हणजे 1 मास आहे का नाही, कळतंय ना. हो. मास बाय 1 केल्विन. आणि इथं आहे हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 मोल. 1 मोल आहे इथं बघ, 1 मोल बाय 1 केल्विन. बरोबर, जरा तिघातला डेफिनेशनचा अर्थ कळला का, डेफिनेशनचा. हो कळलं. तिघांमधल्या डेफिनेशनचा अर्थ कळला. गुड. हम्म. आता ह्यांचे फॉर्म्युले लिहू आपण. फॉर्म्युला लिहिला की आणखीन कळतंय. फॉर्म्युला, आता ह्याच्यासाठी सिम्बॉल काय वापरायचा आहे, तुमच्या बुकमध्ये जे वापरलंय ते वापरतोय मी हा. बुकमध्ये जे वापरलंय ते वापरतो. आता वेगवेगळ्या बुकमध्ये वेगवेगळे सिम्बॉल आहेत, त्यामुळे हे अवघड आहे यांच्याविषयी. तर आपल्या महाराष्ट्र बोर्ड बुकमध्ये हीट कॅपॅसिटीला काय वापरलाय आपण, ह्याला सिम्बॉल वापरू
यस. काय वापरू आपण हीट कॅपॅसिटीला? यस. त्याचा फॉर्म्युला काय येतो बघ हीट कॅपॅसिटीचा? मला एकच मिनिट थोडं बघू दे काही सिम्बॉल वापरलाय का. चलो, आपण ह्याच्यासाठी फॉर्म्युला वापरणार आहोत HC, हीट कॅपॅसिटी डायरेक्ट. ह्याच्यासाठी काय वेगळा फॉर्म्युलाच नाहीये, कारण एच वापरलं तरी ते हीट साठी वगैरे हीट करंट साठी वापरलेलं आहे नंतर. सो आपण ह्याच्यासाठी फॉर्म्युला वापरू HC, थांब, हीट कॅपॅसिटी. हीट कॅपॅसिटी पूर्ण बॉडीची कॅपॅसिटी. सी पण नको, कुठं कुठं सी असते. हीट कॅपॅसिटीला आपण काय ते एच डॅश वापरू, एच डॅश. ठीक बघ. तर आता आपल्याकडे हीट कॅपॅसिटीचा फॉर्म्युला काय आहे? अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड, हीट साठी आपण सिंबल वापरतो क्यू, टू रेज द टेम्परेचर ऑफ होल बॉडी, डेल्टा टी. डेल्टा टी, आता टी म्हणजे टेम्परेचर, टी थिटा म्हणजे पण टेम्परेचर असते ना, विसरू नको तू जरा. कुठं कुठं कॅपिटल टी वापरतील, कुठं कुठं हे पण वापरतील, थिटा पण वापरतील. सो हीट डिवायडेड बाय चेंज इन टेम्परेचर. हे लक्षात आलं का बघ? हे बघ फॉर्म्युला आहे. हो. त्याच्यानंतर प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट साठी कॅपिटल एस सिम्बॉल आहे. काय सिम्बॉल आहे? कॅपिटल एस. ते काय आहे? हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ बॉडी बाय 1 किलो, 1 केल्विन. फक्त एक युनिट मास घ्यायचा. आता ते 1 ग्राम असू शकते किंवा 1 किलोग्राम असू शकते, बरं का. ते डिपेंड करते तुम्ही कोणते युनिट वापरायले. तर ह्याचा फॉर्म्युला येतो क्यू पर मास पर टेम्परेचर. आणि ह्याचा फॉर्म्युला आहे, ह्याच्यासाठी आपण सिम्बॉल वापरणार आहोत कॅपिटल सी. ह्याचा फॉर्म्युला येतो अमाऊंट ऑफ हीट, क्यू म्हणजे हीट, पर मोल पर टेम्परेचर. टेम्परेचरला थिटा पण वापरू शकतो. बरोबर. जर ह्या तीन गोष्टीचे वेगवेगळे फॉर्म्युले कळले का तुला? हम्म. ओके. तुला येईल आणखीन हळूहळू लक्षात ते सर्व घेतल्यावर. हं. महत्वाचं काय आहे, ह्याची सिम्बॉल पण झाली. आता सिम्बॉल साठी काही वेगळं गरज नाही आपल्याला कॉलम करायची. महत्वाचं आहे युनिट. युनिट जरा महत्वाचा आहे. बघ बरं जरा, ह्याच्यासाठी युनिट काय आहे बघ. जूल पर केल्विन येईल का बघ बरं जरा, एसआय युनिट. हो. हो. जूल पर चालेल. केल्विन. तर ह्याच्यासाठी काय येईल एसआय युनिट? आपण एसआय युनिट लिहायलो फक्त. जून पर केजी केल्विन. केजी. गुड. गुड, म्हणजे ते आर सारखंच यायलंय का? हम्म. जूल पर केजी केल्विन. आणि म्हणजे ह्याला ऑफकोर्स ते एकामेकाच्या खाली जर लिहिलं तर असं लिहिता येते. ओके. जूल इंटू केल्विन पर केजी. हे बघ हे असं. बरोबर का? हाँ. तर ह्याचं फक्त केजीच्या ऐवजी मोल येईल. काय येईल? हाँ, मोल. इथं येईल जूल मोल. पर मोल. जूल पर मोल केल्विन. ठीक आहे. हे झालं एसआय युनिट. मग दुसरे युनिट म्हटल्यावर पर ग्राम वगैरे येईल. किलोग्रामच्या ऐवजी काय येईल? पर ग्राम येईल, हे का नाही? हाँ. बर. आता हे सर्वांचं, आता ह्याच्यामध्ये क्यू काय आहे? समजा लेट काय क्यू, काय क्यू इज इक्वल टू हीट रिक्वायर्ड किंवा हीट गिव्हन. बरोबर आहे. त्यानंतर यम काय? आता यम साठी आपण स्मॉल एम नाही कॅपिटल एम वापरतो ना मास साठी. बरोबर का? हो. टोटल मास.
त्याच्यानंतर काय, एन म्हणजे काय? नंबर ऑफ मोल्स. मोल्स. नंबर ऑफ मोल. नंबर ऑफ मोल्स. त्याच्यानंतर डेल्टा टी. टेम्परेचर चेंज इन चेंज. टेम्परेचर. टेम्परेचर. टेम्परेचर चेंज. आणखीन एम झालं, एन झालं, सर्वच झालं, क्यू झालं. ठीक आहे, मग बाकीचे सिम्बॉल तरी तो वापरलेच आहेत. हीट कॅपॅसिटी. हीट कॅपॅसिटीला आपण सिम्बॉल काय वापरला? हीट कॅपॅसिटीला आपण यस सिम्बॉल डॅश. वापरला एच डॅश. त्याच्यानंतर प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट साठी वापरला आपण यस. यस. आणि मोलार साठी कॅपिटल सी वापरतात. प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट साठी स्मॉल सी पण वापरतात कधी कधी. कधी कधी काय वापरतात बघा बरं, और स्मॉल सी. बघ बरं जरा, काही कळलं का बेटा? काही याच्यामध्ये तुला स्मॉल सी पण दिसेल. प्रिन्सिपल हो. स्पेसिफिक हीट. प्रिन्सिपल म्हणजे पर मास वाली. मोलार स्पेसिफिक म्हणजे पर मोल वाली. नावावरूनच कळतंय, मोलार स्पेसिफिक हीटचं तिच्या नावावरूनच कळतंय. चला, इथपर्यंत काही अडचण आहे का? नाही. चल, ठीक आहे. मग आता ह्या तिन्ही ह्याच्यावरून जर आपण फॉर्म्युला लिहिला तर क्यू इक्वल टू तुला काय दिसायले? हीट इज इक्वल टू एच डॅश इंटू, बोल बरं जरा, बघ जरा इथं बघ. क्यू इज इक्वल टू क्यू. काय? यस डॅश इंटू डेल्टा टी. गुड. एच डॅश इंटू डेल्टा टी. त्याच्यानंतर तसंच क्यू इज इक्वल टू खालच्यावरून लिहिलं तर ह्याच्यावरून लिहिलं तर ह्याच्यावरून क्यू इज इक्वल टू काय येते? यम इंटू डेल्टा टी. नाही यस. ग. यम. एम इंटू एस इंटू डेल्टा टी. इंटू डेल्टा टी. कळाले का जरा तुला? हो. हम्म. हा, आणखीन आणखी इकडं सी इंटू एन इंटू डेल्टा टी. क्यू इंटू एन इंटू क्यू. नाही, क्यूच काढायचंय ना. मी इथं असं लिहू का बघ बरं जरा, थांब. क्यू, हा बरोबर आहे बेटा, बरोबर आहे तुझं, तुझं बरोबर आहे. हुशार आहे, हुशार आहे तू. फक्त मला इथं लिहू दे. जरा लिहिताना काय येतात, एम एन सी पी. हा, हा, इथं काय म्हणते तू? क्यू इज इक्वल टू एन इंटू, हा, एन इंटू सी इंटू डेल्टा टी. हा, सी इंटू. टू डेल्टा. क्यू चे फॉर्म्युले लक्षात येतील का जरा असे? मग क्यू ला तू ह्या तिघांच्या रूपात असं लिहू शकतेस. हिट इज इक्वल टू. बरं, ह्याच्यामध्ये असे आहे, याचं आणि हे ह्यांचं ह्यांचं काय रिलेशन येते हे मी विचारते. व्हॉट इज रिलेशन बिटवीन कॅपिटल एस अँड कॅपिटल सी? किंवा बघा, क्वेश्चन. क्वेश्चन, एवढे एक्स्ट्रा क्वेश्चन. डिराईव्ह. हा, रिलेशन बिटवीन कोणाकोणामधलं बेटा? प्रिन्सिपल कॅपिटल स्पेसिफिक. यस आणि कॅपिटल प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट अँड मोलार कोणतं? स्पेसिफिक. मोलार स्पेसिफिक हीट. टू मार. बघ बरं, कळायला का जरा? हा, तुझ्याकडे हो. क्यू इज इक्वल टू काय हे सरळ लिहून टाकायचं. क्यू इज इक्वल टू दिस. किंवा दोघांच्या हे बाय डेफिनेशन, म्हणजे दोघांच्या डेफिनेशन लिहू शकतेस का इथून सुरू कर सरळ. हीट कॅपॅसिटीचं पण लिहायचं. नाही, काही गरज नाही, मग ते कट करायचं. क्यू हम्म. इज इक्वल टू हे आलं. मग ह्याचा अर्थ काय? ह्या दोघांना जर इक्वेट केलं तर डेल्टा टी कॅन्सल होते, बरोबर का? हो. मग काय आलं तुझ्याकडं? एस इंटू एम प्लस सी एन सी इज इक्वल टू यस इज यम. यस. एम एस. मग सी इज इक्वल टू काय येत आहे?
ms divided by n. सी इज इक्वल टू एम बाय एन. बघ जरा नीट बघ, तुला येईल लक्षात आता. एम बाय एन आलं का? हाँ. Yes. मग सी इज इक्वल टू काय आलं सांग बरं जरा. एम बाय एन काय येते सांग बरं जरा, आठवतंय का बघ. मोला टोटल मास नंबर ऑफ मोलचं काय रिलेशन आहे, लिही जरा. m is equal to m by molar mass. हा, कसं कसं, एन इज m. इक्वल टू ना, हा. हाँ. एन इज इक्वल टू एम बाय मोलार मास. मग आपल्याला काय पाहिजे, एम बाय एन. कॅपिटल एम बाय एन काय येते सांग बरं मग. मोलार मास इज इक्वल टू कैपिटल m by n. हा, म्हणजे इथं मोलार मास ठेवता येते, राईट. म्हणजे थोडक्यात काय आलं, एम नॉट इंटू एस. हे महत्वाचं रिलेशन आहे काय, तुम्ही इथं लिहू शकता. सिन्स ऍज काय वापरलं आपण, एन इज इक्वल टू मास अपॉन m मोलार मोलार मास. मास. बरोबर. डेराईव्ह केलं का रिलेशन. हाँ. चलो ठीक आहे, ओके मग सर. कॅपिटल सी आणि ह्याच्यामधलं रिलेशन विसरू नका. हे कामाचं रिलेशन आहे खूप जास्त. हे असे ह्याच्यावरती क्वेश्चन. एवढंच देते 2 मार्कला, एवढंच लिहायचं. हा हा, 2 मार्क एवढंच. हा, फक्त इथं लिहायचं इन युजल नोटेशन किंवा मग नोटेशन लिहायचे बरं का. हम्म. 2 मार्काला कमीच लिहायचं असतंय. इन युजल नोटेशन्स 1 मार्काला येऊ शकते हे डेरिवेशन बरं का, छोटच आहे खरं तर. हे हाँ. एकच डेरिवेशन आहे. चलो हे झालं. आता हे महत्वाचं आहे. बरं, हे हे बघ बरं, वरचं लक्षात आलं का सर्व, हे कॅपिटल सी स्मॉल सी वगैरे सर्व लक्षात आलं. गुड हो. गुड 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 गुड. आता हे फार महत्वाचं आहे. बर, आता थांबा जरा. हम्म. आता आपण जर बघितलं, डिराईव्ह मेयर्स रिलेशन सीपी मायनस सी इज इक्वल टू आर, 3 मार्क. सर्वात पहिले तर काय म्हटलंय त्याने, कन्सिडर एन मोल्स ऑफ गॅस. डेरिवेशन मोठा असलं 2-3 मार्काचं की कन्सिडर हा शब्द असू दे जरा, होईल तेवढं बरं पडतंय. हिटेड ऍट कॉन्स्टंट प्रेशर बाय टेम्परेचर चेंज डीटी. म्हणजे त्याचं टेम्परेचर किती बदललं, डीटी. आणि त्याला आपण हिट किती दिली, काहीतरी डीक्यू हिट दिली. मग आपण काय करतो, त्याला हिट देण्याचे 2 प्रकार असतात, एक कॉन्स्टंट प्रेशरला, दुसरा असते कॉन्स्टंट व्हॉल्यूमला. बघ बरं जरा, कळलं का. हीट देण्याचे 2 प्रकार असतात. एक असते कॉन्स्टंट प्रेशरला, दुसरा असते कॉन्स्टंट व्हॉल्यूमला. तुला मी सांगितलेलं आठवतंय का बघ. समजा तू एखाद्याला फिक्स पिस्टन असेल असं, आणि तू त्याला हीट दिलीस, तर हे जागेवरच थांबतंय. कॉन्स्टंट व्हॉल्यूम, कळलं का. दिस इज कॉन्स्टंट हाँ. व्हॉल्यूम, रिजिड पिस्टन आहे, कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आणि जर दुसरं असं प्रेशर. पिस्टन फ्लेक्झिबल असेल, हम्म. आणि तू त्याला जर हीट दिली, कॉन्स्टंट प्रेशर ठेवायचं असेल, तर मग त्याला एक्सपांड व्हावं लागेल का नाही. हाँ. हे एक्सपांड होगा. पिस्टन एक्सपांड होऊन इथं येते असं, हम्म. म्हणजे एवढं चेंज इन व्हॉल्यूम होते त्याचं, ठीक आहे. एक्सपांड होतंय. सो कॉन्स्टंट प्रेशरला हिट करणं वेगळं आणि कॉन्स्टंट व्हॉल्यूमला हिट करणं वेगळं. ह्या 2 गोष्टी कळल्या का तुला, आधी सांग. हो कळला. सो एखाद्या गोष्टीला आपण 2 प्रकारे हिट करू शकतो. हं. मग कन्सिडर एन मोल्स ऑफ गॅस. कन्सिडर टू कंटेनर्स, टू सिलेंडर्स, सिलेंडर्स विथ एन मोल्स ऑफ गॅस हिटेड ऍट हिटेड. ओके, हा, हे कॉन्स्टंट प्रेशरचं वेगळं. हिटेड ऍट कॉन्स्टंट प्रेशर अँड कॉन्स्टंट व्हॉल्यूम है ना. एकाला कॉन्स्टंट प्रेशर आणि दुसऱ्याला कॉन्स्टंट व्हॉल्यूम केलं, हे का नाही. कॉन्स्टंट हाँ. व्हॉल्यूम बाय and its temperature चेंजेस बाय डीटी. एवढं कळलं बेटा. ते हीट केल्यामुळं हो. टेम्परेचर झालं डीटी. मग आता आता हीट सप्लाइड ऍट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू काय येणार मग,
NCPDT हे कळलं का बघ? आपण काय लिहिलंय? सी लिहिलं. म्हणजे हे मोलार स्पेसिफिक हीट आहे का नाही? मग जर कॉन्स्टंट हाँ प्रेशरला हीट केलं तर मोलार स्पेसिफिक हीट ऍट म्हणजे कॉन्स्टंट प्रेशर, म्हणजे आपण हे काय लिहिलं बघ, हीट म्हणजे NCDT असं लिहिलंय का नाही? हाँ मग कॉन्स्टंट प्रेशरला आपण काय लिहू शकतो? NCPDT. बघ बघ आता इथं नीट, नीट. हीट सप्लाइड, नीट लिहिणार काय मी? हीट सप्लाइड तुम्ही काय